पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान। बोल रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा तो निर्वससी कैसा तरी जो सर्वाभूती सदा सरीसा जेथ आप पुरवायचा राहू नये जे ऐसिया माते जाणुनी अहंकाराचा कुरठा मोडुनी ते जीवे कर्मे करुणी भजती मान ते वर्तत दिसते देही परी देही ना माझ्यात नाही आणि मी दयाच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू वसे वटी जे देवी आम्हा तया परस्परी बाहेरी नामाचीच अंतरी वाचून आतवट वस्तू विचारी मी तेची ते आता जयाचे देणे जैसे अंगावरी आहाच वाले तैसे देह धर्मी उदास तयाचे परिमळ निघाल्या पवना पाठ माझी रोष फुल राहिले तैसे आयुष्याच्या मुखी केवळ देव येल अष्टंबू जो अगवा तो आरुढनी मदभावा मजची आतू पांडवा पैठा झाला। आज सावित्री सुंदराबाई विठ्ठल भोर आजी यांचा प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आमच्या सौरभच्या आजी आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने भक्त कसा असतो जो भक्ती करतो तो किती व्यापक असतो कसा असतो आणि आपल्याला प्रत्येकाला मनुष्य जन्माला आल्यावर तसं व्हायचं आहे ते तर काय आपलं कोणाच्या डोक्यातच नाही का नेमकं कशाला आपल्याला पाठवत आहे तर ते कसं होतं त्याची इतकी मोठी सविस्तर माहिती दिलेली अध्याय क्रमांक 9 त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग ओवी क्रमांक 407 ते 414 तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी कारण तुम्ही म्हणजे अधिकारी व्यक्तिमत्व सगळे कशाच्या योगाने तर अधिष्ठानाच्या दृष्टीने अधिकारी व्यक्तिमत्व नाही तर तुम्हाला आपल्याला ज्याला त्याला माहिती आपण काय आहे की नाही परंतु संतांची दृष्टी कशी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वजण आणि ते तत्वज्ञ संत सुद्धा संत आपल्याकडे पाहत असताना आत्मा म्हणून पाहतात चैतन्य म्हणून पाहतात त्यांचं म्हणणे देवची बरे तुका म्हणे बरे तुम्ही त्यांना केव्हा कळालं की स्वतः कसे झाले तेव्हा त्यांना कळालं आठवण गेले भाव आणि अभाव आपला तर परमार्थ कसा आहे भावावरच चालू आहे आणि अभावावर आहे आणि हा जो भाव आणि अभाव आहे तो पलीकडचा आहे मला आठव पण नाही मी कोण आहे कोण आहोत आपण तर वस्तू आपण ब्रह्मरूप आहे आता सामान्य समाजात पाहिजे तर त्याला याच्याची कशाची जाणीव नाही बरं त्याला जाणीव नाही आणि जे मार्गस्थ आहेत जे मार्गदर्शक करणार आहेत त्यांना तरी माहिती आहे का आपण देवे बिलकुल नाही माहिती त्यांना ज्यावेळेला स्वतःला उजाडलं जाणार त्यावेळेला जगासाठी होणार मागच्या याच्यामध्ये सांगितलं ज्यावेळेला आपल्याला सगळं कसं दिसणार त्यावेळेला आपण तसे होणार एरवी आपल्याला तसं होणार नाही ज्याप्रमाणे काळवेळ झाल्यानंतर आपल्याला जग कसं दिसतं पिवळं दिसतं तसं आपण स्वतः ब्रह्मरूप झालो तर जगाला आपण ब्रह्मरूप या दृष्टीने पाहू शकतो आता ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला फार नवख्या आहेत नवीन माणसाला तर फार नवख्या आहेत इथं गोष्टी ऐकायची आपल्याला काय झालेली आहे सवय झालेली ती कोणी लावलेली आहे लहानपणी आजी आजोबांनी आई वडिलांनी आणि नंतर पुढे गेल्यानंतर महाराज मी तेच सांगणार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मंथोनी नवनीता तैसे घे अनंता अनंताला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा विचाराचं मंथन कर आपण एखाद्याचा विचार घेतला तर त्याच्यावर मंथन झालं पाहिजे त्याला मनन म्हणतात आणि त्याच्यातून निधिध्यासन होणार तसं तू 4 वेद 6 शास्त्र कारण अभंगाची सुरुवात काय 4 वेद जाण 6 शास्त्र कारण 18 पुराण हरीशी गाती तू काय त्याच्यात विषय बोलणार पण तुला एक काम आहे आता काय करायचं याच्यातलं मंथन करायचं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता जसं गायीच्या दुधातून मंथन केल्यावर नवनीत निघतं तसं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुमच्याशी बोलताना आता सुचलेलं सांगतो तू याचं मंथन कर आणि 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातून मंथन करून कोणाला घे
अनंताला घे. दुधात मंथन करून घेतलं काय भेटणार आहे? नवनीत भेटणार आहे. इथं काय भेटणार आहे? हा मंत्र. त्याच्या व्यतिरिक्त वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. कारण वेळ कमी आहे, रात्र थोडी आणि सोंगे फार आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला ही गोष्ट साधून घ्यायची. आपल्याकडे कमी वेळ आहे हो, कारण का कधी काय आपल्याला देहाचं ठेवायची वेळ सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही मनुष्य देह दुर्लभ है, फिर से नहीं मिलेगा. पक्का फंजो गिर पड़ा, पक्का फंजो गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. तैसं ओम सोहम की लूट है, लुटना है तो लूट ले. आता हे कोणाला माहिती ओम सोहम काय? हे महाराजांनाच माहित नाही ओम सोहम काय. म्हणजे आताच्या महाराजांना माहित नाही, जे कीर्तन प्रवचन आता मी करतो मला माहित नाही. आणि इतर जे आहेत ते नुसते खोटेपणाला हापपलेले. ज्याच्याने सोडवून होणारे तो गुलदस्त्यात राहिलेला सगळा माल, त्याला ओम सोहम की लूट है, लुटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया है, प्राण जाएगा छुटके. ते ओम सोहम कशाला म्हणतात? ते गुलदस्त्यात आहे, ते कोणालाच माहित नाही. कोणाला माहित नाही? 1400 वर्षाच्या चांगदेवांना माहित नव्हतं. त्यांच्या घरी देव आंघोळीला जात होता दिवाळीमध्ये, त्यांना माहित नव्हतं. पण ते नामदेव महाराजांना विसोबा चाटींनी सांगितलं. विसोबा चाटी फार योग्यतेचे होते, फार त्यांची योग्यता होती. ज्ञानेश्वरांना खापर मिळून दिलं नाही तर त्या आळंदीमध्ये आता एक कुंभार नाही भेटत राहिला. संतांना त्रास दिला, वंशच वाढत नाही. हे जे आपण आज जे करतोय हे आपल्या वंश वाढीला सुद्धा कारण आहे. जे निर्वंश झालेले त्यांच्या पितरांसाठी त्यांच्या मुलांनी नातेवाईकांनी काही केलं नाही. आता तुम्ही जे आरोप केलेले आजीच्या पुण्यस्मरणानिमित्त जो कार्यक्रम तो त्यांच्या उद्धाराचा आहे आणि तुमची इतकी कर्तव्यता आहे. त्यांनी जर काही कमी पडलं असेल तर तुम्ही टाकलं पाहिजे. 84 दक्षिणेमध्ये फिरून मनुष्य जन्माला येतो मनुष्य, पण त्याच्या अगोदर थोडी पुण्य जवळ झाली तर देव पण त्याला डावलत नाही. ठीक आहे, जसा नापास होताना विद्यार्थी कमी मार्क असेल तर गुरु त्याला थोडेसे मार्क देऊन पुढे ढकलतात आणि टीप देतात, सुधारणा अजून करायला पाहिजे. तसं जीवाला सांगतात आपण जे मनुष्य जन्माला आले आपल्या पितरांनी आपल्या मागच्यांनी पुढच्यांनी काहीतरी केलं असेल आणि त्या सत्कर्माच्या जो काठावर आलेलो असतो आपण, पण सत्कर्म होतो त्यावेळेला त्याला पुढच्या वर्गात ढकलण्यात येतं. अशा प्रकाराने आपण जे करतोय ते आपल्या उद्धाराचं. आणि जर एकट्याने जर केली भक्ती, आता आजीच्या मुलांनी नातांनी जावयांनी मुलींनी सुनांनी जर केलं ना तर त्यांचं जीवन सार्थक होईल आणि अख्ख्या कुळाचं जीवन सार्थक होईल. आहे की नाही? मातृपितृवात्र सपोत्र अपार किंवा ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमाने कुळ गोत्र वर्ज करून टाकतील. हे महाराजांची माणसं आहेत. अशा पद्धतीची एवढी योग्यता वाढू शकते. आणि मग ते जे ज्ञान आहे नामदेव महाराजांना सांगितलं ओम सोम ऊर्ध्व नावनी कुंकणी नेत्रा वाटे ज्वाळ काढू. त्याच्यातून काही ठिकाणी जळ काढू बाबा म्हणतात. जीवत्व काढून शिवत्व घडू हे प्रिय पांडुरंगा आवडे. कशाने जीव ब्रह्मरूप होतो हे साधन इथं सांगितलं, पण साधन बुडून टाकले. अर्थ डोकली पुराणी. हे पुराण सांगणारे रामायण भागवत अजून काय काय शिवपुराण महापुराण सांगणारे यांनी गर्भित अर्थ सांगितला पाहिजे ना. ते नाही सांगितलं तर काय अनंत वाचाळ गरळती वरळ त्या काही साधा पाहिजे. आता हे तर ज्ञानेश्वर महाराजांचे गुलदस्त्यातून शालूतून जोडे नाथबाबांचे फेस टू फेस ओपन मध्ये नजारेची ताठा नित्य खटाटो मुंडकी वटवट तैसे ते ना. मुंडकी म्हणजे काय? बेडका सारखं टाराव चालले. कोणाचं? जे याच्यामध्ये आहे परमार्थामध्ये आहे त्यांच्याबद्दल सांगतात. नामदेव महाराजांना ते सांगितलं. नामदेव महाराजांना काय सांगितलं? माझ्या बाळाचं नाव ठेवलेले काय? वटेश्वर नाव ठेवलेले. त्याला सोमच्या पाळण्यात टाकलेले आणि त्याला प्रणवाच्या दोरीने ओंकाराच्या दोरीने मी त्याला पाळण्याला झोका देते. झोप बाळा तू त्याच्यामध्ये. त्या हा देहनाशी मध्ये मदाला साने तिच्या मुलाला ते साधन सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या बहिणीला ते साधन सांगताना तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांग बाबा दादा, सांगा ना दादा, देहा मोक्ष होई साधन ते आहे. देहाला मोक्ष इथं डोक्यातच नाही आपल्या.
आपल्या डोक्यात नाही, म्हणजे ज्याला साधना भेटते त्याला सुद्धा वाटत नाही माझा देह ब्रह्मरूप आहे. बाकीची उचललीची पण लावली टाळायला. आपल्याला कळालं नाही, तो त्या श्लोकाचं मार्गदर्शन इथे करतात त्या कंडिशन. मग त्याला सांगितलं का तुला सोमच्या पाण्यात टाकलेले आणि प्रणवाने झोक्याने दोरी देते, दोरीने तुला झोका देते, तू बाळा त्या स्वरूपाच्या ठिकाणी झोप जिथं तुकाराम महाराज झोपले. आता ते काय म्हणतात, त्रिकुट शिखरी दान मिळते काही ते त्याच्यामध्ये सांग सुखे मिनी जो लोगा आता शून्य सारोनी, त्या ठिकाणी आपल्याला नाही जायचंय. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मी तिथं पौडलो, काय प्रमाणे त्याच्यामध्ये सुखाचे शेजारी पौडलं, त्याच्या पुढे काय आहे, तुका म्हणे नाही वृत्तीवरी, आणि आपण सगळे कसे वृत्तीवरी. त्यामुळे सुखाच्या शेजारी कसं पौडतात हे कळायला अजून किती जन्म घ्यावा लागते सांगता नाही. पण जर तुला घ्यायचं का असेल तर तू जडजोडणी पहिला नाही. आता कसे आपण सगळे प्रवचनाला घाई आलो की नाही, एवढा पाऊस होता तरी, कारण आपल्याला त्याची भूक लागलेली आहे, सत्वगुणाची भूक लागलेली आहे की नाही. आता हा प्रकार झाला. मग देहाला मोक्षाला, देहाला सुद्धा मोक्ष भेटल असं साधन आळंदीमध्ये ग्रंथ आहे, ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद. सनद या शब्दाचा ते अधिकार, योग्यता, पात्रता ती घेण्याची. तुम्हाला माहितीये का, सोनं घेण्याची पात्रता आहे लोकांची, सोनं घेण्याची. किती तोळा, कसा तोळा आहे अरुण बाबा? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये तोळा आहे. 1,65,000 झालं, तुम्हाला माहित नाही, मागच्या महिन्यात कमी झालं, पण कमी झालं काय काकांना माहिती. ते 10 तोळे आज आपण घेऊ शकतो, 10 तोळे सोनं घेऊ शकतो 15 लाखाचं. पण 15 रुपयाची माळ घालायची आपली योग्यता नाही, अधिकार नाही. आता खालच्याच भाव केलं तर आपली योग्यता नाही, त्याच्या खाली जास्त गेलं तर ते बरोबर वाटणार आहे का नाही. घालू शकतो का, पण 1.5 लाखाचं प्रमाणे 10 तोळे घेऊ शकतो. पण माळ घालायला तेवढं हृदय असावं लागतं, तेवढी सात्विकता असावं लागते, जिभेचे चटके पुरवण्याची त्याच्यामध्ये लगाम आहे त्याच्या घोड्यांना. आज जर जिभेला लगाम नाही घातला ना तर घोड्याचा जन्म जावंच लागणार, कारण मरणी जायचे आठवे तेच गती पाविले, म्हणून मातेची स्मरावे सदा तू. कोंबड्या जो खाणार तो पुढच्या जन्मात कोंबडी होणार, बाईनी कोंबडी खाल्ली तो कोंबडी होणार, आणि पुरुषांनी कोंबडी खाल्ली तो कोंबडा होणार, लहान तुऱ्याचा टुक करणारा. हे ज्ञानेश्वरी सांगते 17वा अध्याय त्याच्यासाठी स्पेशल केला. ज्ञानात म्हणतात लोक असं कुठं सांगितलंय, कुठं सांगितलं, असं तू वाचलं किती जीवनात, तू वाच. तुझ्या हितासाठी संत करतात, तुझ्या हितासाठी केली बस गा, आपल्यासाठी धावपळ करतात, जीवाचं रान करतात. ते त्याच्यामध्ये सांगितलं ओम तोची गुरु सोम तोची शिव, या दोहींचा लाघव करीबाई, या दोघींचं लाघव ऐक्य झाल्यावर उठेल बंबाळा, रवी शशी कळा डोकलिया. एवढी पावर आहे आपल्या आत्म्याची, आपली स्वतःची एवढी पावर आहे. आपल्या पुढे सूर्य आणि चंद्र फिका पडेल, पण त्याचे आपल्याला काही ताण नाही. आपण कसं हे अरुण महाराज शिंदे खरड्याची सांगतात, आपण माळ घातली, एकादशीला गेलो पंढरपूरला, आषाढीला, एकादशीला, तिकडे कार्तिकीला आळंदीला गेलो, एवढं झालं का त्याच्यात आपण दंग आहे, भजन कीर्तन प्रवचन, आणि थोडस आलंच आपल्याला तर ठीक. तर ते शेतकऱ्यांच्या भाषेत सांगतात, एकदम साध्या भाषेत, हटकाचं पुत्र वासात दंग आहे. आणि आपली गती कशी माहिती आहे सगळ्यांची, आपण अजून तसा प्रयत्नच नाही केला सुटायचा, बिलकुल प्रयत्न नाही केला सुटायचा. तर आपली अशी परिस्थिती, कबीर बाबा म्हणतात की त्या कसायच्या दावणीला कोण बांधलेले असतात, बोकड बांधलेले असतात, अशी दाढीवाले वगैरे टवटवीत एकदम गोबगोबीत, आणि दावणीला 5-6 असतात, हिरवा चारा खातात, आणि एकाचा नंबर आज लागतो, तो कसाय त्याला कापतो, त्याच्या बरोबरच सोडून नेतात त्याला. तिकडं कापताना तो भॅ करतो. तर हे जे खात होते ना हिरवा चारा, काशी बघायला पूर्ण आवाज आला, काय म्हणजे अंगात माणसाचा दिसतो, तिला परत सोडून परत चरायला सुरुवात केली. एक पाहती एकाची दहने, सावध का नव्हती त्या गुणी. सावध होत नाही, कारण का अजून तेवढा झटका बसला नाही. तुम्ही प्रवचन ऐकलं का, मी पाठवलं होते एका बाबांचं, श्रीराम बाबांचं. ते म्हणले अजून संसाराचा हिंगा बसलेला काय, बरोबर एकदा उत्सवाचा झटका बसला का लहरी येतात माणसाला, लहरी. आता आपल्याला लहरी आलेली आहेत, आपल्याला कशाच्या लहरी आलेल्या आहेत,
संसाराच्या लहरी आलेल्या आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असली वाचली तर लहरी येतील. कोणत्या लहरी येतील? ब्रह्मानंद लहरी प्रगट झाली. आणि तो विषय मुक्ताबाईला मेहनत करून विचारावा लागला. ज्ञानेश्वरांना सांगा ना दादा, सांगा ना दादा. सक्का भाऊ सांगत नाही. हा, आता असं म्हणता नाही सख्खी पत्नीला सक्का पती सांगत नाही, असं नाही म्हणताय. भगवान शिव पत्नीला सांगत नाही. त्याच्यानंतर भगवान विष्णू त्यांच्या पत्नीला सांगत नाही. त्यामुळे भुवा लोकांना कळत हे स्वप्नातल्या गोष्टी सगळ्या. पण ज्याला उजाडलं त्याला म्हणतात पडीला विसर स्वप्नामाती. स्वप्नातला मला विसर पडला, मी आता कसा झालो, जागा झालो आहे की नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे जाईल राया. त्याप्रमाणे मुक्ताताईला सांगितलं सनद या शब्दाचा अधिकार. वकिलीचा परीक्षा पास झाला तरी त्याला सनद भेटल्याशिवाय तो कोर्टात उभा राहू शकत नाही. बाबासाहेबांची पोलीस डिपार्टमेंटच्या साहेबांना सनद असायची, जर त्याला गहाण ठेवून त्याच्यावर त्याचे यायचे. सनद म्हणजे अधिकार. तसा तुमचा अधिकार पाहिजे तो, आणि तो अधिकार इथे प्रस्थापित केला. तो कशाने भेटेल? तो ओम तोची गुरु सोम तोची शिव या दोहींचा लागो करी बाई. ऐक्य झाल्यावर उठिले बंबा रवी शशिकळा डोपर्या. कसं ध्यान धारणा करायचं? नासागरी दृष्टी सोंगाच्या गोष्टी रेणू पाठी पोटी करणाबाई. याचे पुढे ज्ञान सांगती पाखांड जळोबाई त्यांचे तोंड काढे. हे कोण जाणत? गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती आणि शिवाधिक जपती याची ध्यान. या उंचीत नेऊन संत बसवतात. पण हे साधन माहित नाही, ते फक्त वरच्यावर चाललेले आहे. अर्थ डोपणी पुराणे नाश केला शब्द ज्ञानी आणि विषय लोभी म्हणे साधन अवघे उडविले. जे साधन करत नाही आणि हे साधन अस्तित्वातच नाही, आता बस रामकृष्ण हरी सोडून दुसरं साधनच नाही, आणि हे साधन जे बुडवले ते सगळे लोक कसे तुकाराम महाराज म्हणतात विषय लोभी. कशाचा विषय? हा संसार सत्य आहे, हा देह सत्य आहे, हे जगत सत्य आहे. त्यावेळेला ह्या लोकांकडून ते साधन अपघात निघून गेले. आणि ते ओपन नाहीच आहे साधन, तो गुप्त आहे. प्रगट कभी न बदला मेहंदी के बानों में लागी है वो भी अपने आप. आता ते साधन भेटल्यानंतर त्याला साधना करावं लागते, त्याला ध्यानावर बसावं लागतं. त्यावेळेला मनुष्य जन्माची किती कर्तव्यता सफल होईल. माळा घालावी लागेल. पहिलं सांगितलं 15 तोळे दागिने घेऊ शकतो सोन्याचे 15 लाखाचे आत्ता लगेच. पण आत्ता लगेच जर म्हटलं 15 रुपयाची माळ घालतो का, तो घालू शकत नाही. कारण इकडे जसे 15 तोळे पैसे 10 तोळे घ्यायला पैसे पाहिजे, तसं माळ घालायला सुद्धा पैसे लागतात. पुण्य लागतं. पुण्य बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठली आवडी. एरवी आवडू शकत नाही. कितीतरी बाबा लोकांच्या घरातली पोरं बिगर वाढायची, बाबांच्या घरच्या विचार करतात नाही त्यांच्या मोठ्या लोकांमध्ये बसले. मोठे लोक म्हणजे खाणारी पिणारी हॉटेलमध्ये जाऊन मिटिंग करणार, त्यांना मोठे लोक आहे. संतांना मोठे समजणार नाही. सगळ्यात मोठे संत आहे. देव सारावे परतीन संत पुजावे. ते कळायला तेवढी बुद्धी बी पाहिजे ना. आपण काय केली त्याची कशी बुद्धी नव्हे. मग ती साधना करावा लागते. ती साधना करायसाठी भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज होते. तिथं लोक पाहुणे त्यांना भेटायला यायला लागले. मित्र परिवार. त्यांचा मित्र परिवार असा होता, आपला नाही तसा. त्यांचा मित्र परिवार असा होता. बाबा म्हणते, लक्ष्मी बाबा म्हणते टाइमपास करायला त्या तुकाराम पुलावर बसायचे पूर्वीची लोक. आणि नंतर 4 जोडीदार झाले का ते म्हणायचे चला बाबाच्या घरी जाऊ. मग बाबाच्या घरी जायचं. निवाऱ्याला बसतात, येतं चहा पाणी करतो, जेवायचं टाइम झाला का बाबा येतो बरं का आपण. असा माणूस परमार्थ करू शकत नाही. तो दर्दी पाहिजे. तुकाराम महाराजांना भेटायला येते भंडारे डोंगरावर. चला आता काही काम नाही, जाऊ महाराज बसले असेल म्हणजे तिथं डिस्टर्ब करायला येते. तुकाराम महाराजांनी भामचंद्रावर पकडला रस्ता. तिकडे यायला तर गोराडेश्वरला. ही पळकुटी माणसं म्हणजे हे काय बुवाचं काय खरं नाही. मग सोडून दिलं. तुका म्हणे आम्हा कांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा. हिचेडीत राहून नाही होणार. यांच्यात राहून यांच्यात कसं राहायचं? मग मी वर्तता असेन संसारी देवी जळात पद्मपत्र. मग साधना करावं लागते.
साधनेमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. ते मोठमोठ्या परीक्षा IPS वगैरे MPSC वगैरे त्या परीक्षेला किती एका मार्कावरून माणूस मागे येतो. पास होत नाही असं नाही, पास होतो, पण पाहिजे तेवढे पर्सेंटेज. तसं इथे पण आहे. तुकाराम महाराज म्हणले याच साठी केला होता अट्टहास. आता आपला बी अट्टहास असेल, पण कुठे अट्टहास आपला? साया असं करशी प्रपंच दिननिशी 3 टाइम जरी तुट्या भेटल्या तरी करू आपण. कारण पहिला 8 तासाचा पगार सिंगल आहे, दुसऱ्या 8 तासाचा डबल आहे, तिसऱ्याचा अजून डबल देतील. आपण ते करू, पण हे करणार नाही. हे किती सोपं आहे, याला कोणताही सायास करावा लागत. मग ती साधना केली आणि साधनेतून परिपक्व झाली आणि मग त्यांनी सांगितलं आता निश्चिंतीने पावत विसावा. आता आपला कधी येणार काय नाही. हा आता कधी येणार आहे आपला सांगता नाही. आता कोठे धावे मन अजून तर नाही कळतंय आपलं. आपल्या गावात, बाजूच्या गावात, बाजूच्या देशात, बाजूच्या राज्यात, बाजूच्या घरात अजून आपलं मन पुढे आवरलेलं. आता कोठे धावे मन कधी शांत होईल तुमचे चरण देखलिया. आता काय झालं, आता कंटाळा निघून गेला. कामावरून आलो आणि कीर्तनाला जायचं, जाणार, हे थकलो तरी जाणार. कारण भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. नाही आज जरा रखरख झालेली, जाऊ दे आज नाही म्हणलं. मग समजायचं याचा काय झालेलं आहे, भाग गेलेला आहे याचा, आणि याला शीन आलेला आहे का नाही. आणि आनंद नाही आता तो कशात आहे. आणि संतांच्या संगतीत साधनेने किती प्रसन्न होतो माणूस. सर्व सुखाची आगर बाप रखुमादी. सुखाची आगर भेटलं त्याला, आता सुखाला तोटा नाही. आणि जिथं तर फडतोय आपण सुख शोधायला, तिथं सुख आहेच नाही. मनोनी मृत्यू लोकी आची कहाणी ती ऐकली कवणी श्रवणी ऐशी सुख निद्रा थुरणी इंगळाच्या. आता पुढे झोपलेले आहेत आपण, आता पुढे झोपलेले आपण राजू शिंदे पुढे झोपलेले आता इंगळावर. आणि परत एकमेकाला फोन केला, कसं चाललंय, बरं आहे, आनंदात आहे. अरे तापत्र याग्नीचा लागला असेल बनवा, पळा पळा याच्यातून निघा. असू द्या शिंदे तुम्हाला नाही जमणार, देणे का देणे करू, तुम्ही तुमचा पेशा करायचा. कुठं आलो आपण आता, तापत्रयीचा विविध तापाची झाली गोडवर. झाली का गोडवर विविध तापाची. माझं जरा शरीर बरोबर साथ देत नाही समजायचं. अजून तो स्वतःला काय समजतोय, आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराची दुखणी गेली, दुखणी जात नाही, पण दुखण्यापासून आपण बाजूला होतो. भौतिक जगतापासून होणारा त्रास निघून जातो. अजून कोणता राहिला, आदिदैविक जास्त अतिवृष्टी झाली, भूकंप झाला, उष्णतेने माणसं गेली, या तिन्ही तापाचा गोडवण होती साधूच्या संगती गेलं. साधना केल्यानंतर तापून सोन्यातला हिमकसपणा काढून टाकला, प्युअर सोनं झालं. ते प्युअर आपण पहिलेच होतो, पण रंग लागला नाही याचा रंग नाही लागला पाहिजे. फळांची संगती उपयोगाची नाही. फळ कोणाला म्हणतात, याला सगळं समजतं पण परत त्याच गंदगीमध्ये जातो, त्याचं नाव फळ. दारू पिणाऱ्याला समजतं दारू पिणं चांगलं नाही, गटारात पळणं चांगलं नाही, पण काय करणार बिचारा आदतचे मजबूर आहे. त्याप्रमाणे इकडं साधना करता करता तो जीव, तो सामान्य जीव साधू संतांच्या संगतीत गेल्यावर शिवाच्याही पुढे जातो. हे असो दिठी जयावरी जळके की माता पंत पारुकी, तो जीवाची परी तुके महेश भगवान शिव. पण आता या ओव्यांमध्ये सांगितलं तो त्याच्याही पुढे जातो. तर ही साधना करता करता तिथं जातो. अशी तर आपल्याला दिसत नाही, कारण अशी साधनाच करत नाही. कसा, तो मी पुससी कैसा तरी जो सर्वाभूती सदा सरिता सरिसा जेत आप करूआयसा बाबू नाही. मी कसा आहे तुला, मी सगळ्यांमध्ये नटलेलोय, मला आपला परका नाही. आपल्याला आहे ना, आपल्याला आहे समजायचं साधन कसं रे. मग बाबाला जाऊन विचारायचं, बाबा म्हणले मलाच आपला परका अजून आहे, तर समजायचं. मग जल प्रमाणे मछली, पुल प्रमाणे सिद्धि, और चाको जैसा गुरु मिला ताको तैसी बुद्धि. बारका मासा
डबक्यातच राहणार, तो समुद्रात नाही जाऊ शकत. तसं जलप्रमाणे मछली, कुलप्रमाणे सिद्धी, जाको जैसा गुरु मिला. जसे गुरु तसे शिष्य असतात. जसं आपले वडील असतात, कारण प्रत्येकाचं पाहणं कसं आहे, येथे वडील जे करती मोठ्या माणसाचं अनुकरण करणं. मी कसा आहे तर ते सांगतात बघा, भक्त ज्याचे स्वरूप बनतो, देव कसा आहे तसाच भक्त बनतो. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो आहे, मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेला आहे, म्हणजे ते आपला व परका असा भेद नाही. आदि ब्रह्म अंतिम अशा सर्वांच्या हृदयी मीच एक आहे असं आहे. चिलटामध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये देव सारखाच आहे. ब्रह्मदेवाची योग्यता मोठी वाटते आपल्याला आणि चिलटाची सामान्य, पण सत्ता मात्र मोठी चैन आहे गळ्यामध्ये तिचं. आणि बारीक काय एखादा सोन्याचा मणी असेल तरी त्या चैनचं अख्खं वजन आणि त्या मण्याचं वजन पाहिलं तर कमी जास्त असू शकतं, पण दोघांची क्वालिटी एक आहे. तसं आत्म्याची क्वालिटी मच्छर मध्ये असली चिलटामध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये तरी सारखी, वजनात तो भारी पडेल परंतु क्वालिटी मात्र दोघांची सारखी. तिथे आप पुरवायचा भाग नाही. जो मला येऊन भक्त भेटतो तो मी कसा आहे, सर्वांमध्ये सारखा आहे आणि माझ्यामध्ये आपला आणि परका भाव नाही. मग जो देव भक्त संता देवाच्या संगतीत जाऊन देव होतो त्याचा स्वभाव पण कसा होणार, आपपर राहणार नाही. तो स्वतःला काय समजणार, मी तर जडी स्थळी पाचटी काशाने सगळीकडे भरून राहिलेलो आहे. ऐसियाचे ऐसिया माते जाणून असं मला जाणून अहंकाराचा कुरठा मोडून असं मला जाणतात. असं ज्या वेळेला मला जाणतात त्याच वेळेला त्यांचा अहंकार जाऊ शकतो. असं मला नाही जाणलं तर त्यांचा अहंकार कायम समजायचं. आम्हाला सगळं देव दिसतो आणि आम्ही परत देव बुद्धीवर आहोत समजायचं. बराच फेर पडतो. तुम्ही करते हम भी करते लेकिन करने में ये करते. जे ऐसिया माते जाऊन कसा आहे, मी सर्व बुद्धी सरीसा आहे, सदा सतत आहे. जिवंतपणे सुद्धा आत्मा आपल्यामध्ये आहे आणि मेलं सुद्धा आत्मा आपल्यामध्ये आहे, परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. आपलं शरीरच आत्मा आहे याची पण जाणीव नाही. आप परवायचा भाव नाही. जे ऐसिया माते जाणून अहंकारचा कुठा मोडून, अहंकार संपला तर जे जीवे कर्मे करुणी भजती माते, ते जीवा भावाने कर्म करतात. शिवाजी महाराजांची माणसं जशी म्हटले, राजे साहेब जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एका जणी मला आत घुसून देणार नाही. त्यांचं शिर कलम केलं तरी ते लढत होते. त्याचं नाव आहे देह असो अथवा राहो. आम्ही देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह पडल्यानंतर सुद्धा असं असतं ना, देह पडल्यानंतर छे आम्हाला नाही पटत देह पडल्यानंतर. आता चालू आठवण झाली की सांग, जी बाई डिलेव्हरीच्या वेळेला गेली आणि तिचं बाळ शिल्लक राहिलं आणि ती गेली तर तिला कसं घेऊन जातात, स्मशानात कसं घेऊन जातात, कसं घेऊन जातात नाही माहिती. काय टाक पेरीत जातात. का का राळ पेरीत जातात. एवढी वेचल मग बाळापर्यंत पोहोचती, कारण तिच्या अंतःकरणात काय आहे, बाळ आहे. बाळ, त्या बाळाला ती भेटायला येऊ शकते. आता तिला आपण जरी जाळून आलो तरी एवढा प्रेम भाव आहे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. याप्रमाणे त्यांनी अहंकार जीवे कर्म करून बसती. जीवा भावाने कर्म करतात. करायचं म्हणून करत नाही. सरकारी नोकर सारखं काम करत नाही करायचं म्हणून. नुसतं कार्ड पंचिंग करायचं, एकमेकाशी गप्पा मारायचा, तो काउंटरला उभा राहिलाय, त्याचं काय घेणं देणं नाही. आयुष्यात त्यांना कधी ईश्वराची प्राप्ती होणार, कारण ते स्वधर्माची प्रार्थना करतात. आपल्या पुढे कोण उभा राहिलेले. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्याकडे भिकारी आला भीक मागाय, त्याला ज्ञान शिकू नका, काम धंदा कर. दरिद्री नारायण तुमच्यापर्यंत हात पोचतो, पसरवतोय, काहीतरी त्याला द्या. तुमचं भाग्य समजा तुमच्या घरी भीक मागायला कोण आलेलं आहे.
देव हा तर तुमचं काम करायला आलं त्याच्या जीवावर तर तुमच्या उड्या आहे, सगळे संसार प्रपंच चालू आहे. आणि त्याच्याशी तुम्ही प्रार्थना करता, पुढे नेऊन घालील देव, रव नरकात नाम घालणार. अर्जुनाला ते सांगितलं, लढाई करणार तर जाशील नरकात. मी लढाई करणार नाही, मी 4 घर भिक्षा मागेन, पण मी लढाई करणार नाही. लढाई करावं लागेल, तुझ्या वाट्याला आलेलं धर्म प्रामाणिकपणे इमानी इतबारे केलं पाहिजे. आता आपलं भाव ज्यांनी माळकरी झाले त्यांचं काय कर्म आहे? भक्ती करणं हा त्यांचा मुख्य स्वभाव आहे, आणि कामधंदा करणं हा पार्ट टाइम बिझनेस आहे त्यांचा. पार्ट टाइम बिझनेस सोडून मुख्य उद्देशाला धक्का द्यावा लागून देईल का कोणी? आता माझा सध्या एखादा धंदा आहे, त्याच्याबरोबर मी बाजूला पार्ट टाइम धंदा पण केलाय, पण इकडे वेळच जास्त द्यावा लागतो. मुख्य धंद्याला जर वेळ भेटत नसेल तर तो धंदा बंद करील का हा धंदा बंद करील? मुख्य धंदा आहे संतांचा परमार्थ. का म्हणे धंदा केला किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काम धंदा कधी करायचं ना काम धंदा. कामामध्ये काम काही, मना राम राम जाईल भवश्रम. सुख होईल दुःखाचे जे जीवे कर्म करून भजती माते. जीवा भावाने कर्म करतात ते वर्तत दिसती देई. आता ते कोण झालेले माहितीये का? मी आहे, पण तुम्हाला ते मी दिसणार नाही. ते एखाद्यालाच कळेल, तो त्यातला ज्ञानी असेल त्याला मार्ग दया कळेल, भाव भक्ती वळे. ते जगाचे मेळे ना दिसती. जगासारखं हडपणं तळपणं नाहीये त्यांचं. मी माझं त्यांचं सुटलेलं आहे. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखले. ते वर्तत दिसती देई. रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना तसं नाही ओळखलं त्यांनी. ते म्हणे कुंभ्याचा वर्ग आहे, वेदांत करतो मराठीमध्ये, तुला कोणी अधिकार दिला? तो गाथा बुडून टाक. कोणती दृष्टी होती त्यांची? ही दृष्टी नव्हती त्यांची. दृष्टी होती त्यांच्याकडे पाहताना. त्यांना ते वर्ण माहित नव्हतं. कशाच्या योगाने त्यांनी लोटांगण घेतलं? विसोबा रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना का लोटांगण घातलेले? का त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला? काय कळालं त्यांना? गीता तुलनेसी ब्रह्म म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. ते वर्तत दिसती देई. ते दिसतात देहात, पण परी ते देही ना माझ्या ठाई. ते देहात नाही, ते कुठे आहे? माझ्या जवळ आहे. दिसतात देहात, पण ते कुठे आहे? माझ्या जवळ आहे. आणि मी तयाच्या हृदयी समग्र असेल. बापरे, देव केवढा आहे? आकाशापेक्षा देव मोठा आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. तुहारे श्री हरी पाहिला डोळे. आकाश मोठे आणि आकाशाला सुद्धा जो आपल्या काठीत घेतोय असा परमात्मा आहे. तो त्याच्या हृदयात समग्र असेल. ते माझ्या जवळ येतील हे विशेष नाही, कारण मी व्यापक आहे. ते माझ्या हृदयात आहेत आणि मी त्याच्या हृदयी. एवढं सगळे प्रॉपर्टी घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे. आता हे पटायला त्याचा वरचा मजला रिकामा असावा लागतो. पारमार्थिक माणसांचा सुद्धा, पारमार्थिक माणसांच्या सुद्धा ते गिरमिटलेल्या पाट्या आहेत. त्याच्यातून तो निष्कलंक निष्प्रपंच बाहेर झाला पाहिजे. आणि ती बुद्धी परमात्मा देतो. आणि ती बुद्धी परमात्मा देतो म्हणजे ऐकतो नाही देत. त्याची मागील जन्माची जी संपत्ती आहे, निष्काम सेवा, ती या जन्मात देतो. आज जर आपण प्रवचन ऐकतो ना, जर या जन्मात नाही गेलं तर पुढच्या जन्मात चान्स भेटेल आपल्याला मनुष्याचा. पण ज्यांचं काहीच घेणं देणं नाही कीर्तन भजन प्रवचनाशी, काही संबंध नाही. 5.5 महिन्याला वर्ष श्राद्धला 10 किलोला प्रवचन ठेवतो आपण, पण त्यांच्या घरच्यांना म्हणलं माळ झालं ना, माळ नाही माळ नको माळ. मग काय त्यांनी प्रवचन ठेवून उपयोगाचा? त्याचा फायदा तिसऱ्याला होईल. तो आधी फ्रूटच्या दुकानात कामाला होतो. आमच्या चुलत्याचं वडिलांचं आजोबांचा धंदा. आम्ही प्युअर आंबा नाही खायचो. डाग लागलेला आंबा खायचा तेवढा कट करून. प्युअर केळी नाही खायचो. जी उंदरांनी कट केली ना कळीची तेवढा शेंडा उडवायचा आणि बाकीचा खायचा. आहे की नाही? तुम्हाला पण माहिती असेल ना, तुम्ही ओरिजिनल हत्याराने काम करणार का? नाही करणार. याप्रमाणे जो आहे ना तो मेन मटेरियल नाही खात. चला गावाला भेंडी निर्माण होती, कळीची भेंडी आपल्या घरचे खातात नाही का? बाकी बाहेर एक्सपोर्ट आहे ना.
आणि इथं मात्र आपण बदला माल खातो, त्याच्यात आपण पुष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ते कळणार नाही. ती निष्काम कर्माची पुण्याची पॉकेट जमा असावं लागतात, त्याला ती देव आपल्याला देत असतो. ती बुद्धी मिळण्यासाठी कितीतरी जीव तडफडतात, आम्हाला तशी बुद्धी भेटावी म्हणून. त्यावेळेला ते कळणार. ते देहात दिसतात परंतु देही ना माझ्या ठाई. आता आपण या मार्गाची वाट सुरू आहे. आता जवळजवळ 12 माणसं इथं मानकरी आहेत, आपण याची वाटेकरी आहे का नाही, वाट सुरू आहे. आपण आता देहात आहे का देहात नाही, आहे का देहात नाही. वाघमोडे बाबा नेहमी यांचं नाव वाघमोडे, यांना वाघ मारे भारी का वाघमोडे भारी. वाघमोडे कारण प्रत्यक्ष भेटून मोडावं लागेल, गोळी मारून मारावं लागेल बाबू. त्याप्रमाणे आपण या वाघाला काळ मागे लागलाय, त्याच्यावर मात केली पाहिजे. देही ना माझ्या ठाई आणि मी दयाच्या उदयी समग्र असे. कसा एवढा मोठा देव, एवढा प्रभू भावे, तो त्याच्या शरीरात कसा राहतो दृष्टांत देतात. सविस्तर वटत्व जैसे हो बीज कणिकी माझी असे. वडाच्या बिया असतात ना, काय म्हणतात त्याला, अशी छोटी छोटी फळं आलेली असतात त्याला, त्याच्यामध्ये बी आहे. तो केवढे, त्या बीजामध्ये एवढा मोठा वड आहे. तसा त्या साधकामध्ये, त्या भक्तामध्ये एवढा मोठा प्रभू त्याच्यामध्ये. आणि दुसरं उदाहरण, आणि बीज कोणू वसे वटी जेवी. आणि ते बीज कणिका कशात आहे, ते वडाच्या झाडालाच आहे. आणि वडाचं झाड कशात आहे, ते बियात आहे. हे वृत्ती लोकीचे कसं वडाच्या झाडाला त्या काय म्हणतात माहित नाही का तुम्हाला. तुम्ही सगळे काल नंदनवरूनच आलेच वाटतं त्या दिंडीतून इकडं, कारण तुम्हाला काय नाही दिंडी. त्याच्यामध्ये जो काय म्हणतात त्याला बोरा साखर पदार्थ म्हणतात. त्याप्रमाणे त्याच्या आतमध्ये जसं बी आहे आणि त्या बियाच्या आतमध्ये हा समस्त वट आहे, पण तो कसा आहे सूक्ष्म रूपात आहे का नाही. त्याप्रमाणे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज करून वसे वटी जेवी. त्या वडाच्या झाडाला बी आहे त्याच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये त्या रोपामध्ये अख्खं वड आहे आणि वडामध्ये ते कशात आहे, वडाच्या झाडाला लटकलेलं आहे. असं एकमेकांमध्ये ते ऐसेची परस्परे संचले, ऐसेची संचले परस्परे मिसळले. बुद्धी घेते तुले का, आता आपल्या बुद्धीला पेलवलं पाहिजे ना. त्याप्रमाणे तेनी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. त्याच्यामुळे सांगितले सगळं झालं. ओम तोची गुरु सोम तोची शिव याद आहे दोहीचा लागव करी बाई. हे कशाने होत आहे, हे वरवर भजन करून काही नाचायची भक्तीच काय, हे म्हणा तर झटपट रे झटपट नाही तर अवघीच झटपट. हे कोणत्या साधनाने होतं, ती साधनं तर ज्यांच्या हातात मत आहे, ज्यांच्या हातात अधिकार आहे तेच म्हणतात. असं काही राहिलेलंच नाही की नाही. नामदेव महाराज काय म्हणतात, ओम तोची गुरु सोम नाही, ओम सोम गुरु लावणी कुंकणी नेत्रा वाटे ज्वाल काढू. अशा साधनाने इथपर्यंत जातो. देवी आम्हा तया परस्परी. त्याप्रमाणे आमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये परस्परी बाहेर नामाचीच अंतरे. म्हणजे इकडं कृष्ण भगवान आणि इकडं सुदामा. इकडं कृष्ण भगवान, इकडं अर्जुन, इकडं कृष्ण भगवान आणि इकडं उद्धव. या दोघांमध्ये फक्त काय झाली, नामाचीच अंतरे. नाही तर दोघे मिळून काय येते, देवतेची संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. बाहेर नामाचीच अंतरे वाचूनी अर्थवट वस्तू विचारे मी तेची ते. किती मी तेची ते, बाहेर नामाचीच अंतरे पण वाचूनी अर्थवट वस्तू विचारे. अंतःकरण वृत्तीने अंतःकरण अधिष्ठान दृष्टीने जर विचार केला, मी तेची ते, मी जे तेच. हे आपल्याला व्हायचे मरायच्या अगोदर तेची जन्मी ओळखी तरात्मा रामा. संसार संभ्रम बघू नका. हा संसार काय आहे, भ्रम आहे, खरा नाही. आकोटी पोरं, घर दार जमिनी बंगले गाड्या घोडे हे सगळं काय आहे, भ्रम आहे, हे वास्तव नाही.
हे कळण्यासाठी तुम्ही इकडं नाही येणार म्हणून हरिपाठ केला ज्ञानेश्वर महाराजांनी. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, तुमचा व्यवहार, तुमचा संसार लटिका आहे आणि त्याच्या नादी लागा तर वाया येर झाड हरिवी. त्या परमात्म्याला सोडून जर याच्या नादी लागले तर पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा मारावं लागेल. बरं पुन्हा जन्म काय माणसाचा भेटणार नाही. कुत्री, मांजरं, गाढवं, झाडं, झुडपं सगळं ते व्हावं लागेल. लाकडं व्हावं लागेल, लादी व्हावं लागेल, हे लोखंडाच्या सळ्या व्हावं लागेल, हा बॉक्स व्हावं लागेल, खुर्ची व्हावं लागेल, काच व्हावं लागेल. हे सगळं बघून बघून आता इथपर्यंत आलंय. आता उघडी डोळे. जरी तुझं अध्यात्मी न कळे, मातीच्या थोडा काय दगड आला पोटाशी, आईने काय 9 महिने 9 दिवस दगड वाजवलाय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पाठवलेले आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल्यावर मग एवढा मोठा फेरा पडे. वाचून अतवट वस्तू विचारे, वस्तूचा जर विचार केला तर मी त्याची ते. आता आपल्याला असं वाटतं नाही हे सगळे भगवान कृष्ण बसलेले पुढे, पण यांची जर कर्म, यांचे पोशाख, यांची राहणीमान, यांचं वागणं जर तू पाहत बसला तर कोट्यावधी जन्म गेले तर यांच्यामध्ये ईश्वरत्व आहे असं तुला वाटणार नाही. हे सगळं ड्रॉप कर, वरचं सगळं बाजूला कर, शेंगदाण्याची टरपण बाजूला कर आणि मग शेंगा खा. त्याच्याशिवाय तुला ते आतलं गुह्य गुढ गम्य कळणार. आता जयाचे लेणे जैसे अंगावरी आहाच वाणी, तैसे देह धरणे उदास तयाची. आता तो जरी शरीरात आहे, शरीरात नाही. जसं पूर्वीच्या काळी जर घरात लग्न निघालं आणि त्या सुवासिनीच्या काळात दागिने नाही तर तिची नणंद देणार, चुलत बहीण देणार, मावस बहीण देणार. आजच्या दिवशी दागिने राहू दे. आता तिला जरी त्या दागिन्यात मडवली तर तिला माहिती हे काय आपले दागिने आपले नाही दे, तिला माहिती. पण आपल्याला माहिती हा दागिना कोणाचा आहे, हा दागिना आपलाच आहे असं आपल्याला ठाम बसवलेलं आहे. आणि या साधनेतून कळतं हा दागिना आपला नाही. आपला दागिना व्यापक आहो. आपण आकाश आहे एवढे आहोत. अनुरे नोनी ठोकरा तुका आकाशा एवढा हे विश्वची माझे घर ऐशी मती जायाची स्थिर ती पवरा चराचर आपण झाला एवढा मोठा होऊन जातो. ठीक आहे. मग त्यामुळे आता जयाचे लेणे तैसे अंगावरी आहाच वाणे, जे उसने दागिने आणून घातलेले आहेत आपल्या अंगावर त्याबद्दल त्याला महत्व नाही, लोभ नाही. तैसे देह धरणे उदास तयाचे. बरं लग्नामध्ये त्याची कोणी ते दागिने लुटून नेले त्या बाईचे तरी तिला काही टेन्शन आहे का, परत द्यावा नाही. बरोबर ठीक आहे. त्यामुळे तेवढी तिला काळजी घेणे नाही. बरोबर. तैसे देह धरणे दास तयाची, भक्त ऐसे जाना जे देही दास. का उदास गेले आशा पाश निवारलो. जर आशा पाश राहिले असते तर उदास नसते राहिले, मग त्याच्या पाठीमागं पळत राहिले असते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा देह तसा पकडलेला आहे. परिमळून निघाल्या पवना पाठी, मागे ऊस ओस फुल राहे देखी, तैसे अविष्याच्या मुखी केवळ देह. गोविंद बाबा घाटगी यांची भाचे आमच्याबरोबर गाडी चालवायची. हरिभक्तपरायण सोपान मारता. त्यांना विचारलं कसं काय, तर ती म्हणतात काय नाही आता उरलेले दिवस खेळी मिळी घालवायची. आता काल आरोबाबांना सगळं झाल्यानंतर म्हणलं कसं काय वगैरे झालं आणि त्यांच्या घराजवळ आलं म्हणलं बाकीचं सगळं जाऊ द्या, तुमचं कसं चाललं सांगा. तेवढी माझी लई बेकार परिस्थिती झालेली, मी लई हल्लातीचे दिवस करतो अमुक तमुक. म्हणजे हे काय सांगत होते. मी म्हणलं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही जरी हसून म्हटलं तरी तुमचं आमचे तसंच आहे, फक्त आमची झाकली मूठ 1.25 लाखाची आहे की नाही. त्याप्रमाणे या शरीरापासून तो इतका बाजूला गेलेला आहे, जसा फूल उमलल्यानंतर त्याच्यातला सुगंध हळू 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 सांगता येईल का. ते फुलाचं एक उदाहरण दिले ज्ञानेश्वरीनं की तो सुगंध सगळा आकाशात निघून जातो. आपण त्या ओव्यांचं करेक्शन केलं होतं, प्रॉब्लेम होता तेव्हा त्याच्यामध्ये परिमळून निघाले पवना पाठी, मागे ओस फुल दिले आयुष्याच्या पाठी. तसं पण जसं तो सुगंध किंवा नाना अग्न तप्त ज्वाळा लोखंडाच्या
तापलेला आहे, त्याच्यात जर पाणी टाकलं आपण तर ते वाफेच्या रूपाने परत ते पाणी कुठं जातं, आकाशात जातं. त्याच्या खाली ते फुलातून सुगंध निघाला का तो हळूहळू आकाशात निघून जातो. आणि आलाय कुठून होता तो, याच वातावरणातून आला होता. परिमळ निघाली या पवनापाठी. तो त्या फुलातला सुगंध जसा त्या वाऱ्याबरोबर हळूहळू हळू पवनापाठी निघाला. म्हणजे पवनाच्या पाठी निघाला म्हणजे पुढे चालला तो. पवनाच्या पुढे कोण आहे, पवन कोणाकडे चाललाय मिक्स व्हायला, आकाशात. पवन जेवढा जैसे गगन जेवढे जैसे पवनही गगनात तेवढाच तैसे तो वेगळा दिसतो. आणि एरवी आकाश आणि गगन काय आहे, पवन आणि गगन एकच आहे. तसा हा पवनाच्या पाठीशी भूत जात माझ्या नाही. त्याप्रमाणे ही त्या सुगंध त्या वाऱ्याच्या मागे मागे निघालाय. आता वाऱ्याच्या माग सुगंध निघालाय. वारा कोणाच्या मागे निघालाय, आकाशाला भेटायला चाललाय. आकाश कोणाला भेटायला चाललंय, मूळ ईश्वर तत्वाला मिळायला चाललंय. ईश्वर तत्व पुढं ब्रह्म चैतन्यामध्ये असे स्टेप बाय ते चाललेले. त्याप्रमाणे याचं शरीर आहे ते फुल दिसतंय, पण फुलातला निम्मा सुगंध दुपारपर्यंत निघून गेलेला आहे. आणि आता फुल दिसतंय पण सुगंध त्याच्यातला कालपर्यंत जो होता तो पुढे गेलाय आकाशात. तसे याचा आयुष्यातली काही दिवस त्या परमात्म्याशी समरस झालेली आहे. आयुष्याच्या मुठी केवळ देह एव अवस्तंभू जो आगवा तो आरोढणीय मद भावा मजची आतू पांडवा पैठा झाला. तो अष्ट प्रकृतीने बनलेलं शरीर, त्याच्यामध्ये असणारे काम क्रोध लोभ मद मत्सर सगळं सर्वस्वाने तो कुठे शरण गेलेला आहे. आता तो मला शरण आला बघा. त्याच्या पुढे आता अवसरी मज सारिता होईल ऐसा भाव तुझ जाईल हा आंबा अमृता आत राहील तया मरण कैसे. बघा, जो मलाच येऊन मिळाला तो आता कुठे जाणार आहे, त्याचं सगळं लचाण बघा. त्या पांडवांची अवगुणे देवानी केली विश्ववंदे. असं पांडवांची किती अवगुण होती. सगळ्यात मोठा धर्म राष्ट्र चालणारा, तरी तो जुगार खेळायला बसल्यानंतर जुगारीला पाण्याला कोणाला लावले, पत्नीला लावले. असं कोण चक्कर आहे का आता तरी इथं. पण त्याची पुराणे सुद्धा विश्वबंदी केली. त्यांची पांडवांची अवगुण होती. तुमचा अवगुण सुद्धा तो गुण करते. हा त्याच्यामध्ये सांगतात का मला शरण आल्यानंतर त्यांचं सगळं वाईट कर्म सुद्धा निघतो. तुझ्या अवदार्य जाणून देताना म्हणजे पात्र अपात्र त्याचे तुकाराम जो त्याला शरण जातो त्याला तो आपल्यासारखा. तुकाराम महाराजांप्रमाणे की त्याचं जे बी असेल ते तो स्वीकार. निंद्य ते वंद्य केले, निंद्य ते वंद्य केले. बरोबर करेक्ट. पाहते पांडवा निंद्य ते वंद्य ते ने केले. जो निंदनीय होता पण ते त्याला शरण गेले. असं त्याच्या पुढचं वाक्य जे मला शरण आले त्यांची निंद्य कर्म सुद्धा वंदनीय केली. बा कर्म धर्म त्यांचा नारायण त्यांचे निपावत. एवं अवस्तंभू जो अगवा त्याची अष्टदा प्रकृती, त्याच्या अष्टदा प्रकृतीत असणारे संकल्प विकल्प सगळं मी लय कृष्ण होई जे आपण लय कृष्ण होय आपले अंतकरण. मग संकल्पाचे अंगण ओळंगती द्वारे तुम्ही जेव्हा कृष्ण होणार तेव्हा तुमचे अंतकरण सुद्धा काय होणार, कृष्ण रूप होणार. आणि त्या अंतकरणातले संकल्प विकल्प सुद्धा कोण असणार, कृष्ण रूप असणार. अशा परीने आरोढणी मद भावा मजची आतू पांडवा पैठा झाला. आणि ते माझ्यामध्ये येऊन मिळाले. कसे मिळाले, आता याच्या मागचा श्लोक आहे कसा, मग अग्नी कुंडी विजेगा. असे जे झाले त्यांना जसं त्या बिया टाकल्यानंतर ती बिय उगवत नाही, शेंगदाणे भाजले आणि पेरले का उगवत नाही. मग अग्नी कुंडे विजे घातली ती जेवी अंकुर दशेची मोकरी देवी न फळताच आर केली शुभा. त्यांनी त्या कर्माचं कर्तृत्व सुद्धा स्वतःकडे घेतलं नाही. आणि त्याच्यामुळे कर्तृत्व न घेतल्यामुळे वक्तृत्व नाही. कारण त्यांना कळलं मी आता कसं आहे, तो कर्मे करी सकळ परी कर्म बंधना नाकळे जैसी नसिंपी जे जळी पत्र. ते पाण्यात राहून सुद्धा पाण्याला स्पर्श करत नाही. तसं ते कर्माच्या सगळ्या याच्यामध्ये असून सुद्धा कर्म त्यांना चिटकू शकत नाही. याप्रमाणे ते झाले. आणि जर त्यांना चिटकलं आता
कर्मे जे उरावे तर मग सुखदुःखाचे फळावे यावे आणि देहात यावे एकाया. मग ते भोगण्यासाठी एक देह घ्यावा लागतो आणि ते भोगायला यावं लागतं. परंतु त्याने ते सगळं त्याग करून टाकलं. कसं केलं त्याच्या मागच्या ह्याच्यात सांगतात बघा. हा, जे जे काही व्यापार करसी का भोग न भोगीसी अथवा यज्ञ यजेसी नाना विधी. तू जो जो व्यापार करशील, पायाच्या याने चालण्याचा, डोळ्याच्या याने पाहण्याचा, कानाने ऐकण्याचा, नाकाने हिंडण्याचा, जिभेने बोलण्याचा, स्वाद घेण्याचा, तू जे जे कर्म व्यापार करशील का भोग हन भोगीशी, जी भोगण्याजोगी वस्तू ती भोगशील अथवा यज्ञ यजेसी नाना विधी, ना तरी अजून काय काय यज्ञामध्ये अर्पण करशील, यज्ञ करशील, ते फक्त तू केले असं म्हणायचं, ते ईश्वराने केले. ना तरी पात्र विशेष दानी. कधी कधी आपल्याला आता मध्ये अधिक मास होता, ब्राह्मणाला अमुक द्या तमुक द्या, जो मोठा विद्यार्थी शिकतो त्याला काय मदत लागेल, आजारी असेल त्याला द्या. तू जसं जसं पात्रापासून जशी जशी दाने देशील का सेवका देशी जीवने, तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या नोकरांना जो पगार देशील तो पगार सुद्धा मीच आहे, घेणारा तो मी, पगार नोकर, परत देणारे पैसे मी आणि देणारा सुद्धा मी, असा तुझा भाव करतो. सेवका देशी जीवने तपाधिक साने व्रते करशील, तप करशील, अनेक साधन करशील, व्रत करशील, ते क्रिया जात आगवे, सगळ्या क्रिया जे जैसे निपजेल स्वभावे, अंतःकरणात तुझ्या भावातून जे निपजेल, जे जन्माला येईल, कर्माला येईल, ते भावना करून करावे माझे मोहरा. जे जे माझ्याकडून व्यंग असेल, तुम्हाला माहिती का गजानन बाबा चिलीम का ओढत बसलेले, गजानन बाबा चिलीम, कारण त्यांच्या एका भक्ताने त्यांना दिली म्हणून ते त्याच्या प्रेमापोटी ते ओढताय. प्रभू रामचंद्रांनी शबरीची उष्टी गोरख खाल्ली, प्रेमाने दिलेले आहे, त्याचा ते उपभोग घेतात. ती माझी म्हणून तू कर. परी सर्वथा आपुल्या जीवी केलियाची शंका काहीच नुरुबी. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी अमुक चांगलं केलं, मी अमुक वाईट केलं, याची शंका काहीच नुरुबी. ऐसे धुवनी कर्मी द्यावी माझी या हाती. ही कर्म अशी धुवून माझी हाती द्या. तसं आपल्या घरातला मनुष्य गेला का ज्ञानेश्वरी प्रमाणे आपण करतो. त्याला सकाळी गरम पाण्याने आंघोळ घालून धुवून धावून तिरडीव बांधून फुलाने त्याचा जाऊन निरोप समारंभ करतो. अशा प्रकाराने जर मला अर्पण केले तर तू माझ्या स्वरूपात पावसी. म्हणून आता करील, वर करील असं, नंतर करील असं म्हणू नको. आता स्टेशनला जाईल, आता आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही. म्हणून अर्जुना या परी काहेचा वेळून रे बारी, ही संन्यासुक्ती सोपारी दिलेली तुझं. या देहाचे बांधवडी न पडिजे, सुख दुःखाचे सागरी न बुडिजे, आणि सुखे सुख रूप घडिजे माझे अंगा. माझ्या स्वरूपाला येऊन भेट, असं या आजीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला निरोप दिलेला आहे. संपत आणि निमित्त मात्र सांगणार, बोलणारा त्याच्या मुखातून परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात असं जीवन जगा. आजीला तर श्रद्धांजली. आणि जर आपण असं केलं तर आजीला झटझट गती, पुढे 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 ईश्वराच्या समर्पण तुम्ही जर केलं तर. आता त्यांचा स्वतःचा मार्ग थांबलाय आणि तुम्हाला आपल्याला आपले भागवायचे आणि त्यांचं पूर्वजांचं करायचंय. आता आपल्या भोवती मुलं बाळ आहेत त्यांचं करायचं, बहीण बाळा त्यांच्या बरोबर राहायचं, त्यांचं करायचं. आणि पुढं तुमची पिढी जी जन्माला येणार आहे त्यांना सुद्धा तुम्हाला दिशा द्यायची. ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडली पाहिजे. त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. माळ नाही घातली तर चालणार नाही का? नाही चालणार. पण आता तुमची ऐकत नाही माळ घालायची तर सध्या ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, मांसाहार बंद करा. ज्याने नशा येण्या पदार्थ सेवन करू नका. हळूहळू क्वालिटी वाढवा. आता श्रावण महिन्यात बघा कितीतरी लोक खाणं पिणं बंद करतात. काही श्रवण सुटायची वाट पाहतात. श्रावणाच्या अगोदर काय असते, तोपर्यंत धमाल करून घ्यायची, कटारीच्या दिवशी धमाल करून घ्यायची. तिथून पुढं असं वागायचं संस्कृतीने सांगितलं. त्याच्यामुळे काही गळाला मासे लागतात, त्यांच्यामध्ये सात्विकता निर्माण होते. तुळशीची माळ घालतात. काही लोक दसऱ्यापर्यंत चालू ठेवतात. पण जर आपण तसं केलं तर मरेपर्यंत तसं
तो व्रत चालू ठेवायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. आपल्याला एक जबाबदारी दिलेली, देवाने देह दिलेले, हा भक्ती करेल म्हणून एकनाथ महाराज सांगतात. आणि तिथं त्यांनी वचन दिलं, मी खाली गेल्यावर तुझं भजन करेल. आणि आता देवाचा विश्वासघात केला, व्यवहारात जर एखाद्याचा विश्वासघात केला तर तो जसा आपला पान उतारा करतो, आपल्याला परत दरवाजात उभा करीत नाही, तसा देव परत मनुष्य दरवाजात आपल्याला उभा करणार नाही. म्हणून आता तरी आता बापा सहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. तर पंढरीला जाणार वाट तिकडे आहे, पण तो वाट नीट आहे, ही पंढरी आहे. इथं दशमेद्वारी बसले पंढरी, त्याला देवाचं द्वार म्हणतात. नामस्मरण करा, जे देवाचं नाव आवडतं ते करा सध्या. कारण बालवाडीत आहोत आपण, डिग्रीचा अभ्यास लगेच पेलवायचा नाही, तर उपवास करा, कीर्तन प्रवचनाला जावा, एकादशीचा उपवास करा, रोज 10 मिनिटं रामकृष्ण हरी भजन म्हणा, ओम नमो भगवते म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत मग गुरुनी सांगितलेल्या त्या नामाचा जप करायचा असतो. अशा प्रकारे आजीच्या निमित्ताने मला ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप सांगण्याचं तुम्ही काम दिलं. मी माझं परम भाग्य समजतो का त्या निमित्ताने मी घरी ज्ञानेश्वरी बोलली. आज कोणता विषय घ्यायचा, आणि उठल्यानंतर पोरगानंतर सापडल्यावर का विषय आणला, म्हणजे आपलं त्याच्यामुळे स्वतःचं चिंतन. आजीच्या निमित्ताने माझं चिंतन, माझ्याबरोबर आलेली माझे साधक मित्रमंडळी, माझे गुरुबंधू यांचं सुद्धा कल्याण कोणाच्या निमित्ताने, आजीच्या निमित्ताने. म्हणून त्यांच्या पाहुण्यांनी आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालावी, पवित्र अशी, आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. जोपर्यंत माळ घालायची इच्छा नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी भागवत ग्रंथ वाचत जायचे, भजन कीर्तनाला जायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. आजची जी प्रवचनरूपी सेवा, जे सहित कुटुंब, सौरभचे वडील नेहमी आम्हाला दर संकष्टीला कीर्तनकाराला लागणारा हार आणि गणपती बाप्पाला लागणारा हार, पिण्याला लागणारा हार आणून देतात आदल्या रात्री. त्याच्यानंतर एकादशीला सुद्धा विण्याचा हार, महाराजांचा हार आणि अधिष्ठान दैवताचा निष्काम सेवा चालू आहे. आणि त्यांच्या योगाने तुमची भेट झाली. तुम्हाला निरोप सांगण्याचा मी मोडका तोडका प्रयत्न केला, किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे माझे जी उरले पायी पण करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. परंतु तो निरोध सांगितलाय तो पक्का आहे, तो तुम्ही ऐकाच तरी अवधान एक वार दिजे, मग तुम्ही जीवनात सर्व सुखाला पात्र होईजे. हे माझ्या गुरुच्या योगाने हे प्रतिज्ञा उत्तर उघड माझे श्री गुरु सारिका. आस्था पाठी राखा. नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका तिथे घोटी गावात श्रीपाद बाबा, रामदास बाबा संत उदयाला आले. त्यांच्या योगाने आमची तुमची भेट झाली आणि तुमच्या सहित कुटुंबियांना त्यांचा नामाचा बोध आहे. त्यांच्याशी संपर्कात राहून आपल्या जीवनाचं सार्थक करा. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान ज्ञानेश्वरी आणि आजी स्मरणाबाई भोर यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्मैकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान गुरुभाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ दोषावे, दोषो निमद्रावे पसायला नाही. जे फळांची वैकंठी सांडो दया सत्कर्मी रचिवारो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तीर जाओ, विश्व धर्म सूर्य पाव, दुर्देवांची लतोते लावो प्राणी रात, वर्ष सकल मंगळी ईश्वर इष्टांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटुया होता. चला कल्पतरुचे आरो चित्रा चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पुरुषांचे, चंद्रमेजे अवांछन मार्तंड जे तापैल, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो.
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होमी त्रिलोकी बजीरवादी वृक्षी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्टविदे होवारी एकमणे श्री विश्वेश्वराहो मा होईल दान बसाहो येणे वरे ज्ञानदेव स्तुत्या झाला येणे वरे ज्ञानदेव स्तुत्या झाला येणे वरे ज्ञानदेव स्तुत्या झाला हरि ओम शांती शांती